स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना। आज मी घेऊन आलेले आहे सिंपल ग्लोईंग मेकअप लुक। कारण खूप जणींना सिंपल मेकअप लुक आवडत असतो, खूप जणींना सिंपल मेकअप लुक करून खूप छान दिसायचं असतं। तर तसाच मी आज मेकअप लुक केलेला आहे आणि हा मेकअप ट्युटोरियल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचा संपूर्ण व्हिडिओ पुढे मी दिलेलाच आहे। तर खूप जणींना प्रश्न पडलेला असतो मेकअपची सुरुवात कुठून करायची, मेकअपमध्ये काय प्रोडक्ट्स वापरायचे, पहिला कोणता वापरायचा, नंतर कोणता वापरायचा। तर असे खूप सारे प्रश्न असतात आणि त्याचं सोल्युशन आज मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम आपण आपल्या चेहऱ्यावरती जे आपलं स्किन केअर रोजचं आहे ना, ते आपण स्किन केअर करून घेतलं पाहिजे। स्किन केअर केल्याशिवाय कोणत्याही मेकअपला सुरुवात करायची नाहीये। आणि मी माझं स्किन केअर सकाळी सुद्धा केलेलं होतं, पण आताही मी तुमच्या समोर दाखवलेलं आहे की स्किन केअर कसं करायचं आहे। तर म्हणजे मेकअप करतानाचं स्किन केअर। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ग्लोईंग मेकअप लुक। त्यामध्ये एक इन्ग्रेडियंट्स वापरलेला आहे, एक गोष्ट वापरलेली आहे ज्याच्यामुळे कोरियन लोकांची स्किन कशी असते, कोरियन मुलींची स्किन कशा प्रकारे आपली स्किन ग्लो करते। तर आता तुम्ही पाहू शकता माझी स्किन किती ग्लो करते आणि खूप छान असा नॅचरल न्यूड असा मेकअप झालेला आहे। मला तर फार आवडलाय। तुम्हाला आवडलाय का नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये। खरंच खूप 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 छान दिसतोय आणि मला तर पर्सनली खूप आवडलाय। माझ्या साडीचा कलर सुद्धा खूप छान आहे। तर त्याच्यावरती सूट होईल ना अशाच प्रकारचा मेकअप मी केलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटतोय मेकअप मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला तर मग मेकअपला सुरुवात करूया आणि तुम्हाला हा सिंपल ग्लोईंग मेकअप लुक कसा वाटतोय नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये। आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे मेकअप लुक बघायला आवडतील हे पण मला नक्की सांगा। चला व्हिडिओला स्टार्ट करूया। तर ही आहे माझी मेकअपच्या अगोदरची रिअल स्किन, कारण मी काहीही मेकअप चेहऱ्यावरती लावलेला नाही आहे। फेस वॉश करून आलेली आहे आणि कानातले पण मी घालून घेतलेले आहेत। या साडीवरती मॅच होतील असेच कानातले मी घातलेले आहेत। खूप छोटे छोटे कानातले मला फार आवडतात आणि ते छान पण दिसतात। तर साडी आज मी एकदम सिंपल आणि छान घातलेली आहे, कारण संध्याकाळच्या वेळेला छान वाटावा मेकअप यासाठी अशी साडी मी वेअर केलेली आहे। तर आता मी माझं स्किन केअर करून घेते आहे। स्किन केअर मी केलेलं नव्हतं, कारण मला पूर्ण स्टेप्स तुम्हाला दाखवायचे आहे। आपण सिंपल नॅचरल ग्लोईंग मेकअप बघतोय, त्याच्यामुळे मी आज तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळा मेकअप दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे निवियाचं मॉइश्चरायझर। हे ऑल टाईम फेवरेट आहे माझं, त्याच्यामुळे मग मी हेच वापरते। हे माझ्या स्किनला खूप छान म्हणजे परफेक्ट मॅच झालेलं आहे, त्याच्यामुळे मी हे कायम वापरते आणि छान वाटतं मला हे मॉइश्चरायझर लावल्यानंतर। आपली त्वचा खूप छान मॉइश्चर होते, हायड्रेट राहते आणि कोणताही मेकअप आपण करू तो एकदम छान बसतो, लॉंग लास्टिंग राहतो। त्यासाठी मी हे मॉइश्चरायझर वापरते। तर मॉइश्चरायझर छानपैकी आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता मॉइश्चरायझर किती छान चेहऱ्यामध्ये मुरलं गेलेलं आहे। आणि मॉइश्चराइज केल्यानंतरची स्किन आणि अगोदरची स्किन तुम्हाला ह्यामध्ये फरक दिसतच असेल। चेहरा लगेच आपला तकतकीत वाटायला लागतो। त्याच्यानंतर मी वापरणार आहे सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही। तर मी हे डर्माकोचं सनस्क्रीन वापरते, मला फार आवडते। आणि बाकीचे जे सनस्क्रीन आहेत ना, त्या सगळ्या सनस्क्रीनपेक्षा मला हे सनस्क्रीन फार बेस्ट वाटत आहे, कारण माझ्या स्किनला आहे ना परफेक्ट मॅच झालेलं आहे। आणि मला वाटते की हे सगळ्यांच्या स्किनला खूप छान प्रकारे मॅच होईल, कारण ना खूप छान वर्क करते हे सनस्क्रीन। मला तर फार आवडलेलं आहे। थोड्या क्वांटिटीमध्ये घेतले तरीसुद्धा आपली स्किन खूप छान राहते। आपण बाहेर जाऊ, उन्हात जाऊ किंवा मग घरात जरी असो तरी पण ही सनस्क्रीन खूप छान वर्क करते आणि छान चेहरा राहतो आपला। मेकअप जो कोणता आपण करतो ना, तो खूप छान लाँग टाईमपर्यंत मस्त राहतो मेकअप। त्याच्यामुळे मग मी हे मॉइश्चरायझर सनस्क्रीन वापरायला अजिबातसुद्धा विसरत नाही। तर सनस्क्रीन लावून झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय किती छान दिसतोय चेहरा, कारण ह्या 2 स्टेप्स फॉलो केल्या ना तरी बस झाल्या। आणि प्रायमर, तर प्रायमर जरी नाही वापरलं तरीसुद्धा चालतं, कारण तुम्ही जे कोणतं फाउंडेशन वापरत असाल ना त्याच्यामध्ये प्रायमर असतं। पण तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते आहे। तुमच्याजवळ जर प्रायमर नसेल तर काहीही हरकत नाही, तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता, जसं की मी आत्ता वापरलेलं आहे आणि आता मी ते तुम्हाला दाखवत आहे। ॲलोवेरा जेल प्रायमर म्हणून काम करतं
आपण कोणताही मेकअप लावू तो मेकअप आपल्या पर्यंत म्हणजे स्किनच्या आतमध्ये पोचू देत नाही आणि स्किनला काहीही इश्यू होत नाहीत. त्याच्यामुळे प्रायमर लावायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही. तर मी हे प्रायमर लावून घेते आहे. आणि अजून एक स्टेप्स असते सिरम. जर तुम्हाला सिरम लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, पण मी इथं सिरम वापरलेलं नाही आहे, फक्त मी प्रायमर वापरलेला आहे. प्रायमर पूर्ण चेहऱ्याला मी लावून घेतलेला आहे. जास्त पण प्रायमर ॲब्झॉर्ब करण्याची गरज नाही आहे, वरच्यावर लावून घेतलं तरीसुद्धा चालतं. तर आता प्रायमर लावून झाल्यानंतरची पुढची स्टेपसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या अगोदर चेहरा पाहू शकताय. हे झालं माझं स्किन केअर मेकअपच्या अगोदरचं. तर खूप छान चेहरा मस्त मॉइश्चराईज झालेला आहे, तकतकीत झालेला आहे. आणि आता त्याच्यानंतर मी घेतलेली आहे NYBची स्ट्रोक क्रीम. तर ही स्ट्रोक क्रीम काय काम करतं, तर आपला चेहरा एकदम ब्राईट आणि तजेलदार आणि जसा कोरियन मुलींचा चेहरा चमकतो ना, तशा प्रकारे आपला चेहरा चमकतो. यासाठी मी ही क्रीम वापरते आहे, जेणेकरून माझा चेहरा रात्रीच्या वेळेला खूप छान ग्लोई आणि डुवी दिसेल. कारण सनलाईटमध्ये गेल्यानंतर ना आपला चेहरा खूप छान ग्लो करतो. म्हणून मग मी हे आज NYBची स्ट्रोक क्रीम वापरत आहे. तर ही स्ट्रोक क्रीम वापरल्यानंतर चेहरा खूप छान शाईन करतो आणि मला फार आवडतं. आणि मी आज साडी पण तशीच घातलेली आहे, तुम्ही पाहू शकता स्टोनची साडी घातलेली आहे आणि साडीवरती मॅच होईल असाच मेकअप करते. तर तुम्ही पाहू शकता लावल्यानंतर चेहरा लगेच किती शाईन करतोय. खूप छान क्रीम आहे ही, नक्की तुम्ही वापरून बघा. तर मी इथं ही क्रीम वापरलेली आहे स्ट्रोक क्रीम आणि चेहरा लगेच शाईन करायला लागला. चेहरा मी इकडे तिकडे फिरवला तरी तुम्ही पाहू शकता शाईन करतोय. आणि जे आपले चीक बोन असतात किंवा कॉलर बोन असतात तिथेसुद्धा आपण ही क्रीम लावून घ्यायची, कारण जिथे जिथे आपले जे आपले चेहऱ्याचे जे अवयव आहेत तिथे तिथे लावून घेतले ना तर आपला चेहरा अजूनच छान खुलून दिसतो, मस्त दिसतो. तुम्हाला दिसत असेल तर ही क्रीम लावून झाल्यानंतर आता मी लावत आहे फाउंडेशन. तर फाउंडेशन मी घेतलेलं आहे NYBचं 3 in 1 हे फाउंडेशन आहे. ह्याच्यामध्ये सिरम, प्रायमर, सिरम आणि फाउंडेशन ह्या तीनही गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचे प्रोडक्ट लावण्याची गरज पडत नाही. त्याच्यामुळे हे माझं फेवरेट फाउंडेशन ठरलेलं आहे. जेव्हापासून मी तुम्हाला मेकअप दाखवते आहे तेव्हापासून हेच फाउंडेशन मी लावत आहे, कारण हे माझ्या चेहऱ्याला खूप छान प्रकारे सूट झालेलं आहे आणि खूप छान मेकअप दिसतो, लॉंग लास्टिंग राहतो, ग्लोई डुई दिसतो. त्याच्यामुळे मला फार आवडते हे. आणि गळ्यालासुद्धा थोडंफार लावून घ्यायचं, कारण मग गळा वेगळा दिसतो आणि चेहरा वेगळा दिसतो. त्याच्यामुळे मी सगळीकडे लावून घेतलेला आहे. आणि तुम्ही फाउंडेशनमध्ये जी मी स्ट्रोक क्रीम वापरलेली आहे तीसुद्धा तुम्ही मिक्स करून लावू शकता, जेणेकरून अजून चेहरा तुमचा छान दिसेल. पण मी फाउंडेशनच्या अगोदर म्हणजे बाकीचा जो मेकअप आहे त्या मेकअपच्या अगोदरच मी ही स्ट्रोक क्रीम लावून घेतलेली होती, त्याच्यामुळे चेहरा अजूनच छान दिसतोय. तर आता एक स्पंज घेतला आहे मी आणि स्पंजच्या मदतीने मी सगळं फाउंडेशन व्यवस्थित सगळीकडे लावून घेते आहे. आणि हे जे स्पंज आहे ना, म्हणजे हा जो ब्युटी ब्लेंडर आहे तो वेट करून घेतलेला आहे पाण्याने आणि त्याच्यानंतरच मी वापरला आहे. कारण असं जर वेट करून घेतला ना तर मेकअप खूप छान बसतो, लॉंग लास्टिंग राहतो आणि केकी फ्लेकी अजिबातसुद्धा वाटत नाही, मस्त दिसतो मेकअप. म्हणून मला हे ब्लेंडर फार आवडतं. आणि मी पहिलं मी ब्लेंडर वापरत नव्हते, बोटानेच मी मेकअप करत होते. बोटानेसुद्धा मेकअप खूप छान होतो, पण तेवढासा जमला पाहिजे मेकअप. मी खूप सारी प्रॅक्टिस केल्यानंतर मला आता कुठे मेकअप जमतो आहे. पहिलं मला काहीही येत नव्हतं, मी खरं सांगते, मला कसलाही मेकअप येत नव्हता. मला मेकअप आवडतसुद्धा नव्हता, मी कधी मेकअप करत पण नव्हते, आहे असं राहायचे. आणि तसाही माझा चेहरा खूप छान होता. पिंपल्स वगैरे काहीही पहिल्यापासून माझ्या चेहऱ्यावरती अजिबात नाही आहे. आणि म्हणजे चेहरा एकदम क्लिअर आहे माझा. फक्त त्वचेचा पोत जरी आपला सावळा असेल तरीसुद्धा चालतो, सावळं असलं, नाकडोळी छान असलं तरीसुद्धा माणूस खूप छान दिसतो. तर आता मी हे कन्सिलर पॅलेट घेतलेला आहे. कन्सिलर पॅलेटमधलं थोडंसं डार्क शेड मी वापरणार आहे, कारण जिथे जिथे आपल्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट आहेत किंवा ओठांच्या आजूबाजूला थोडंसं पिगमेंटेशन असतं, आपले जे नोज एरिया आहे त्याच्या बाजूने म्हणजे टी झोन एरिया आहे तिथे पण थोडंसं पिगमेंटेशन असतं, तर ते सगळं घालवण्यासाठी मी कन्सिलरचा वापर करते आहे. कन्सिलर हेच काम करतं, कन्सील करणे म्हणजे लपवणे, कारण जे कोणते डाग असतात आपल्या चेहऱ्यावरती ते डाग लपवले जातात आणि मेकअप खूप छान दिसतो. तर तुम्ही फाउंडेशन लावण्याच्या अगोदर कन्सिलर लावलं तरीसुद्धा चालतं, फाउंडेशन नंतर कन्सिलर वापरलं तरीसुद्धा चालतं, असं काही नाही आहे. ह्या 2 स्टेप मागे पुढे झाल्या तरीसुद्धा चालतात. आणि मी आता हे छानपैकी ब्युटी ब्लेंडरने जाग्यावर डॅम करून घेते आहे.
कारण हे आपल्याला पसरवायचं नाही आहे, जागेवरच डॅम करायचं आहे. कारण जिथे जिथे मला पिगमेंटेशन आहे, डार्क स्पॉट आहे, ते सगळे मी लपवणार आहे, जेणेकरून माझा चेहरा पूर्ण एकसारखा दिसेल आणि छान दिसेल आणि मेकअप पण छान बसेल यासाठी. आणि जे काही डाग आहेत ना ते लपवले पण जातील. तर तुम्ही पाहू शकता इकडच्या डोळ्याखाली आणि इकडच्या डोळ्याखाली किती फरक दिसतोय. लगेचच चेहऱ्यामध्ये फरक वाटतो. त्याच्यामुळे तुम्ही कन्सिलरचा वापर म्हणजे 2-3 गोष्टींसाठी करू शकता. आय शॅडो म्हणून सुद्धा कन्सिलर वापरता येतो. हे डाग लपवण्यासाठी सुद्धा करू शकतो. आपल्याला कॉन्टोर करायचं असेल त्यासाठी सुद्धा कन्सिलरचा वापर होतो. मी आज कॉन्टोरिंग करणार नाही आहे, फक्त नोज कॉन्टोरिंग करणार आहे. कारण माझं नाक थोडंसं नकटं आहे, म्हणजे बारीक आहे, त्याच्यामुळे त्याला थोडंसं शार्प दाखवायचं आहे मला म्हणून. तर आता इथं मी स्विस ब्युटीचा आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे. हे खूप सुंदर आहे, खूप दिवसापासून माझ्याकडे आहे आणि मी हे प्रोडक्ट ना जेव्हा सेल लागतं ना त्यावेळेसच मी परचेस करते. तर खूप छान शेड आहेत ह्याच्यामध्ये. तर मी डार्क पिंकवाला शेड वापरणार आहे, कारण मला आय शॅडो म्हणून वापर करायचा आहे त्याचा. आणि जास्त पण आय शॅडो लावायचे नाही आहेत, नॉर्मली लावायचे आहेत, कारण माझी साडी फेंट रंगाची आहे आणि रात्रीच्या वेळेला जास्त भडक नको म्हणून मग मी फेंटच मेकअप करत आहे. फेंट मेकअप खरंच खूप छान दिसतो. तर आता मी पिंक कलरच्या आय शॅडोचा वापर करते आणि लाईटली पिंक आय शॅडो माझ्या बोटाने मी माझ्या पापण्यांच्या वरती लावून घेते. तर तुम्ही पाहू शकता मी लावून घेतलेला आहे आणि मला जास्त डार्क मेकअप आवडत नाही. फक्त कधी काही फंक्शन वगैरे असेल त्यावेळेसच मी डार्क मेकअप करते. एरवी साधा सिंपल नॉर्मल आणि असाच नॅचरल ग्लोईंग त्वचा दिसेल आपली असाच मेकअप मी करत असते. तर माझे जे चिकबोन आहेत ना त्याच्यावरती सुद्धा मी लावून घेणार आहे, कारण छान दिसतं आणि आपले गाल असे लाल लाल दिसतात आणि छान दिसतात, त्याच्यामुळे मला आवडतं. तर ह्याचा वापर तुम्ही लिपस्टिक म्हणून, आय शॅडो म्हणून किंवा आपले जे चिकबोन आहेत त्याच्यावरती लावण्यासाठी, म्हणजे ब्लश करतो ना आपण, ते ब्लश म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो. तर असं मी वापर करते. तर आता मी नोज कॉन्टोरिंग करून घेणार आहे. त्यामधलाच एक ब्राऊन कलर घेतलेला आहे मी आणि बोटांच्या मदतीने नोज कॉन्टोर करणार आहे. चेहरा पूर्ण कॉन्टोर करण्यासाठी तुम्ही ब्रशचा वापर करा. ब्रशच्या मदतीने खरंच खूप छान कॉन्टोर होतं. पण मला फक्त नोज कॉन्टोर करायचं होतं, कारण माझं नाक छोटंसं आहे आणि त्याला थोडंसं मोठं दाखवायचं आहे, म्हणजे शार्प दाखवायचं आहे. नकटं नको म्हणून मग मी असं छानपैकी मेकअप करते. तर मी छानपैकी असं कॉन्टोर करून घेतलेलं आहे नोज आणि चेहऱ्याला एक प्रकारे आपला शेप येतो आणि चेहरासुद्धा छान दिसतो. तर मला जास्त डार्क मेकअप ह्या साडीवरती करायचा नाही आहे, त्यामुळे मी फक्त लाईटली मेकअप प्रोडक्ट वापरते आहे. तर नाकावरती सुद्धा थोडासा मी ना फेंट कलर, म्हणजे फेंट जे आय शॅडो आहे ना तो वापरून नाक पुन्हा छानपैकी असं कॉन्टोर करून घेतलं. तुम्ही पाहू शकताय किती छान दिसतंय. तर झालेलं आहे कॉन्टोर करून आणि त्याच्यानंतरची पुढची स्टेपसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी ही काजळ पेन्सिल घेतलेली आहे. ही पण NYBचे आहे. मी काही प्रोडक्ट तुम्हाला NYBचे वापरूनच मेकअप करून दाखवते आहे, कारण एकाच ब्रँडचे प्रोडक्ट वापरले ना मेकअप पण छान होतो आणि काही जणींना जास्त ब्रँडचे प्रोडक्ट वापरायचे नसतात. एकाच ब्रँडचे प्रोडक्ट वापरून मेकअप करायला खूप आवडतं. तर त्यांच्यासाठी सुद्धा हा मेकअप असणार आहे. नक्की आवर्जून पहा माझा हा व्हिडिओ आणि खूप जणींपर्यंत शेअर करा, कारण खूप जणींना अजूनही मेकअप जमत नाही आहे आणि त्यांच्यासाठी खूप उपयोगी पडेल असं मला वाटतं. तर काजळ मी लावून घेतलेला आहे आणि हे खूप लाँग लास्टिंग काजळ आहे. खूप छान आहे. डोळ्यांच्या अजिबातसुद्धा जळजळ वगैरे होत नाही आणि मस्त आहे हे, त्याच्यामुळे मला फार आवडतं. तर आता मी लायनर वापरणार नाही आहे आज, कारण मी काजळ लावलेला आहे, त्याच्यामुळे लायनर नको म्हटलं, म्हणून मग मी लायनर वापरणार नाही आहे. तर आता मी घेतलेला आहे मस्कारा आणि मस्कारा मी NYBचा घेतलेला आहे. NYBचा मस्कारा फार सुंदर आहे आणि खरंच खूप छान दिसतात डोळे आपले मस्कारा लावल्यानंतर. जर तुम्हाला फेक आयलॅशेस लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता, पण माझ्या पापण्या ऑलरेडीच म्हणजे नॅचरलीच सुंदर आहेत, नॅचरली छान आहेत, पण त्यांना अजून छान दिसण्यासाठी, अजून लांब अशा पापण्या दिसण्यासाठी मी मस्काराचा वापर करते. मस्कारा मला फार आवडतो आणि माझ्या मुलीला पण खूप आवडतो मस्कारा. जेव्हा मी लावत होते ना तेव्हा तिची खूप घाई चालली होती, मम्मी मला पण लाव, मला पण लाव. तिला पण लावावं लागतं मध्ये आधी आणि सारखं चालूच असतं तिचं, मी हे लावू का, ते लावू का, तिला द्यावंच लागतं. तर आता तुम्ही पाहू शकताय मी मस्कारा लावलेला आहे. तर किती फरक दिसतो डोळ्यांमध्ये लगेचच, कारण डोळे खूप उठावदार दिसतात आपले, खूप छान दिसतात, बोलके दिसतात
त्यामुळे मला मस्कारा फार आवडतो. तर तुम्ही पाहू शकता ह्या पापणीमध्ये आणि ह्या पापणीमध्ये किती फरक आहे. तर एका पापणीला लावून झालेला आहे आणि आता मी दुसऱ्या पापणीलासुद्धा लावून घेते मस्कारा. तर खूप छान आहे. आणि आयलायनर जर तुम्हाला लावायचं झालं ना तर तुम्ही लावू शकता. कोणत्याही ब्रँडचं आयलायनर वापरलं तरीसुद्धा चालतं. आयलायनरमध्ये खूप सारे शेड आहेत, खूप छान दिसतं. तर मस्तपैकी मस्कारा लावून झालेला आहे आणि ऑलमोस्ट आपला थोडा थोडा मेकअप होत आलेला आहे. त्याच्यानंतर मी लायनर घेतलेला आहे आणि छान आहे हे लिप लायनर. तर आता मी माझ्या लिप्सला लाईन करून घेणार आहे जेणेकरून माझी लिपस्टिक खूप छान बसेल यासाठी. तर मी ब्राऊन शेड घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही शेडची वापरू शकता. तुमच्या ओठांना जी सूट होते ना त्या कलरची तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे 2-3 कलरच्या पेन्सिल्स आहेत. पिंक कलरची एक आहे, ब्राऊन कलरची एक आहे आणि एक रेड कलरची आहे. अशा 3 कलरच्या आहेत. तर खूप छान दिसतं लायनर, लिप लायनर लावल्यानंतर, कारण ओठ आपले खूप छान दिसतात. ओठांना एक आकार येतो. तर ही NYBEचीच लिपस्टिक आहे आणि ही 5 in 1 आहे. त्याच्यामध्ये 5 शेड आहेत. तर त्यामधलाच एक शेड मी वापरून आज लिपस्टिक लावणार आहे. त्यामधला पिंक शेड घेतलेला आहे कारण जास्त पण मला डार्क लावायचं नव्हतं. फेंटच लिपस्टिक लावायची होती संध्याकाळच्या वेळेला, कारण ह्या साडीवरती मॅच होईल अशीच लिपस्टिक मी आता लावणार आहे. तर त्यामधला एक शेड मी घेतलेला आहे आणि तोच आता मी लावते आहे. खरं सांगू का, ही NYBEची 5 in 1 लिपस्टिक आहे ना, खरंच खूप छान आहे. खूप छान शेड आहेत ह्याच्यामध्ये. एकाच लिपस्टिकमध्ये 5 शेड मिळतात. तुम्ही नक्की घेऊ शकता आणि पाहू शकताय तुम्ही अप्लाय केल्या केल्या ओठ किती छान दिसतात. आणि खरं सांगू का, ही लिपस्टिक आहे ना खूप छान आहे. आपले ओठ नरिश राहतात, टिंटेड राहतात आणि मॉइश्चराइज राहतात. त्याच्यामुळे ही लिपस्टिक मी लावते. तर तुम्ही पाहू शकताय ऑलमोस्ट माझा मेकअप झालेला आहे आणि चेहरा किती छान दिसतोय. तर लिपस्टिक पण लावून झालेले आहे आणि आता फक्त एकच गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे टिकली. तर आता मी जी डेली वेअरला टिकली वापरते ना तीच टिकली आज मी या साडीवर वापरणार आहे. कारण मी आज साडी संध्याकाळच्या वेळेला यासाठी घातलेली आहे. मला रील शूट करायच्या आहेत आणि मला रील्स करायला फार आवडतं. आणि आवड असली ना माणसाला की टाईम पण मिळतो, वेळ पण मिळतो आणि मी वेळ काढत असते. मला आवड आहे ह्या सगळ्या गोष्टींची. मेकअप झालं, कोणतीही गोष्ट झालं, रेसिपीज झालं, घरातलं कोणतंही काम असू दे मला आवडतं. तर हेअरस्टाईल मी काय वेगळी वगैरे बनवणार नाही आहे. माझे हेअर छोटेच आहेत त्याच्यामुळे मी केस असेच मोकळे सोडणार आहे आणि मला मोकळे सोडायला फार आवडतात आणि खूप छान दिसतात. छोटेसेच केस आहेत त्याच्यामुळे आपण कोणतीही हेअरस्टाईल करू शकतो, मोकळे सोडू शकतो. तर आज मी मोकळे सोडणार आहेत. तर असा हा माझा सिंपल नॅचरल ग्लोईंग मेकअप झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला आवडला का माझा मेकअप लुक? अशी सिंपल साडी मी वेअर केलेली आहे. स्टोनची साडी आहे आणि छोटंसं मंगळसूत्रसुद्धा मी घातलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकताय माझा नॅचरल ग्लोईंग मेकअप लुक. कारण मी ती एक गोष्ट वापरलेली आहे ज्याच्यामुळे माझा चेहरा खूप छान ग्लोई आणि डुवी दिसतोय आणि मेकअपसुद्धा खूप छान दिसतोय. सनलाईटमध्ये सुद्धा मेकअप खूप छान दिसत होता. आता मला रील्स शूट करायच्या आहेत. तर आता मी रील्स काढून घेणार आहे 2-3. आणि कसा वाटतोय नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. मेकअप आवडला का तुम्हाला? हा मेकअप लुक नक्की सांगा. तर आणि हा मेकअप लुक खूप साऱ्या जणींपर्यंत नक्की पोहोचवा आणि अजून कोणत्या प्रकारचे मेकअप बघायला आवडतील ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कसा वाटला मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा मेकअप लुक? बिगिनर सिंपल मेकअप लुक मी केलेला आहे आणि सिंपल ग्लोईंग मेकअप आहे हा. कारण खूप जणींना मेकअप करता येत नाही अजूनही, त्यांच्यासाठी हा मेकअप ट्युटोरियल आहे आणि खूप साधा आणि सिंपल आहे. तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.